अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आज आहे गुरुवार आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आपल्या देवारात असते तिची स्थापना कशी करायची, ती नेमकी ठेवावी कशी आणि काय महत्व आहे, अन्नपूर्णा देवी आपल्या देवारात असणं का गरजेचं आहे आणि अन्नपूर्णा देवी देवारात ठेवण्याच्या बाबतीत काही चुका होत असतील तर त्या नेमक्या कोणत्या आहेत, तिची स्थापना कशी करावी, काय महत्व आहे, हेच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आणि सर्वात महत्वाचं, अन्नपूर्णा देवी ही प्रत्येकाच्या देव्हाऱ्यात असणं गरजेचं आहे। का महत्वाचं आहे? अन्नपूर्णा देवी आपल्याला अन्न पुरवण्याचं काम करत असते। म्हणजे सर्व भाज्यांची देवी जी आहे, शाकंभरी देवी जी आहे, तिचंच हे एक रूप आहे अन्नपूर्णा माता। हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं शाकंभरी नवरात्रामध्ये। आज आपल्याला आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा माता ही असलीच पाहिजे आणि तिची योग्य जागा कोणती आहे, कशी तिला ठेवली पाहिजे, तिची स्थापना कशी केली पाहिजे, पूजा कशी केली पाहिजे, काय महत्व आहे हे आपल्याला माहिती असणं तितकंच गरजेचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा माता का असावी, महत्व काय आहे हेच आपल्याला बघायचं आहे। चला बघूया। आता मुली जेव्हा लग्न करून येतात, आई त्यांना अन्नपूर्णा माता देत असते। का देत असते? कारण की तिचं घर म्हणजे आपल्या मुलीचं घर अन्नधान्यांनी हे नेहमी भरलेलं असावं। आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमी पडू नये असं प्रत्येक आईला वाटतं आणि मुलीच्या लग्नाच्या वेळेस आई तिला अन्नपूर्णा माता देत असते। आता जरी तुमच्या लग्नामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे ती मिळाली नसेल तरी तुम्ही ही मूर्ती खरेदी करू शकता किंवा तुमच्याकडे जर चांदीची असेल किंवा पंचधातूची पण अन्नपूर्णा माता मिळते किंवा तांब्याची, जशी तुम्हाला मूर्ती मिळेल ना त्या पद्धतीची तुम्ही घेतली तरीही चालणार आहे आणि तिला सेपरेटली देवारात ठेवलं जात नाही। जसं इतर देव आपण आसन टाकून ठेवत असतो तर अन्नपूर्णा मातेला आपल्याला तांदळात ठेवायची असते। तिची स्थापना तांदळात ठेवूनच केली जाते। नवीन मूर्ती आणल्यानंतर तिला पंचामृताने स्नान घातलं जातं, त्यानंतर शुद्ध पाण्याने आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने आंघोळ घातल्यानंतर तिला स्वच्छ पुसून तिला हळदी कुंकू लावून आपण तिला तांदळात ठेवत असतो, फुलं वाहत असतो, पंचोपचार अशा पद्धतीची पूजा करत असतो। तर अन्नपूर्णा माता ही आपल्या देव्हाऱ्यात असणं फार महत्वाचं आहे। का? आपण तिला स्वयंपाक घरामध्ये ठेवू शकतो किंवा देव्हाऱ्यामध्ये पण ठेवू शकतो। का? तर आपल्या घरामध्ये वर्षभर अन्नधान्याची कुठल्याही प्रकारची कमतरता भासू नये म्हणून आपण ही देवी आपल्या देव्हाऱ्यामध्ये ठेवतो। बरेच जण स्वयंपाक घरामध्ये ठेवत असतात, परंतु स्वयंपाक घरात जर तुम्हाला ठेवता आलं नाही तर देव्हाऱ्यातच एका तांदळामध्ये म्हणजे वाटी घ्यायची आहे। तर आता ही वाटी तुम्ही कोणती घ्यायची आहे? तांब्याची घेऊ शकता, पितळेची घेऊ शकता, चांदीची घेऊ शकता, जशी जमेल तशी, स्टीलची घेतली तरीही चालते। साध्या सिंपल पद्धतीची तुमच्याकडे यथाशक्ती तुम्हाला जसं जमेल तसं त्या पद्धतीची वाटी घ्यायची आहे, त्याच्यामध्ये तांदूळ भरून घ्यायचे आणि त्या तांदळामध्ये आपल्याला माता अन्नपूर्णेला स्थापन करायचं आहे, म्हणजे ती मूर्ती त्यामध्ये ठेवायची आहे। आता हे तुम्हाला मी समोरून दाखवते की आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे। या ठिकाणी बघा, आता मी सर्वप्रथम लाल वस्त्र ठेवून घेतलेलं आहे। आपल्या देवाऱ्यामध्ये पण अशाच पद्धतीचं वस्त्र असतं। आता इतर देवांना ज्या पद्धतीने आपण ठेवतो ना वस्त्रावर, तसं आपल्याला अन्नपूर्णा मातेला आहे ना तांदळामध्ये ठेवायचं आहे। आता हे तांदूळ कसे घेणार? तुम्ही एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे। वाटी तुम्ही स्टीलची घेऊ शकता, तांब्याची किंवा मग चांदीची, जशी तुम्हाला जमेल त्या पद्धतीची। आणि मूर्ती माझी ही जी मूर्ती आहे ना अन्नपूर्णा मातेची, ती पंचधातूने बनवलेली आहे या ठिकाणी। तर बघा या ठिकाणी मूर्तीला मी ना पंचामृताने स्नान घालून घेतलेलं आहे आणि त्याला स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घेतला आहे। नंतर मातेला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे। आता माझ्याकडे हे छोट्या छोट्या मोत्यांच्या माळा आहे, ज्या रोज आंघोळ झाल्यानंतर मी देवांना घालत असते। सगळ्या देवांसाठी मी अशाच पद्धतीने मोत्यांच्या माळा आणलेल्या आहेत। काय होतं, बऱ्याच वेळेस फुलं सुकून जातात, काढली जात नाही, तर मग ह्या माळा घातल्यामुळे अतिशय सुंदर अशी शोभा देवांना येत असते। या ठिकाणी दिवा मी सर्वप्रथम प्रज्वलित केलेला आहे आणि तो दिवा प्रज्वलित केल्यानंतरच आपल्याला देवीची पूजा करायची आहे। पंचामृताने स्नान घालून
तांदळामध्ये ठेवल्यानंतर हळदी कुंकू वाहिल्यानंतर यथाशक्ती जसं जमेल तसं साध्या सिंपल पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे। देवीसाठी या ठिकाणी मी गजरा आणलेला आहे, तो मी देवीला घालून घेणार आहे। गजरा वाहून झाल्यानंतर तुमच्याकडे जी फुलं असतील ना ती फुलं आपल्याला देवीला वाहायची आहेत। आता देवीची स्थापना आपण ज्या पद्धतीने करतो तर या अन्नपूर्णा मातेची पूजा ही रोजच्या रोज आपल्या घरात झाली पाहिजे, म्हणजेच आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमी पडत नाही। तर पूजा कशी करायची हे तुम्हाला कळालंच असेल, परंतु जे हे तांदूळ आहे ना हे दर शुक्रवारी बदलू शकता, नाही दर शुक्रवारी जमलं तर पौर्णिमेला हे तांदूळ तुम्ही बदललेच पाहिजे। दर पौर्णिमेला हे तांदूळ तुम्ही बदलायचे आहेत। बदलल्यानंतर तांदळाचं काय करायचं तर काळजी करू नका, या तांदळाची तुम्ही खीर करून खाऊ शकता, नाही तर तुम्ही पशुपक्ष्यांना सुद्धा तुम्ही हे तांदूळ खायला देऊ शकतात। परंतु नाही तुम्हाला जमलं पशुपक्ष्यांना तर घरामध्ये खीर करून खाऊ शकता आणि हे तांदूळ तुम्हाला दर पौर्णिमेला किंवा मग शुक्रवार मंगळवार पाहून तुम्ही बदलले तरीही चालणार आहे। अशी साधी सिंपल पूजा आहे अन्नपूर्णा मातेची की ज्यामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमी पडणार नाही, कधीही कोणीहीच उपाशी राहणार नाही, अशी ही पूजा आहे। तर अन्नपूर्णा मातेची ही पूजा रोजच्या रोज आपल्या घरात नक्की करत जा। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।